संभाजीनगर MIDC साठी 8 एकर जमीन ही भूसंपादित केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात संभाजीनगरमधील कार्यक्रमामध्ये घोषणा केलेली आहे। 8000 एकर जमीन संपादित करणार असं म्हटलं गेलेलं आहे। संभाजीनगर औद्योगिक हब बनतंय, उद्योजकांची पसंती संभाजीनगरला आहे असंही फडणवीस म्हणाले। टोयोटा, अथर, JSWचे EV प्रोजेक्ट संभाजीनगरमध्ये येत आहेत असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, नेमके कुठले प्रकल्प आहेत जे आता या MIDCच्या दरम्यान येताना दिसतील, ज्याच्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होईल, आणि याबाबत सरकार म्हणून काय नेमकी भूमिका फडणवीसांनी घेतली? रिती काल जेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी संभाजीनगरला आले त्यावेळेस त्यांनी उद्योजकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी माहिती घेतली असं जो ऑरिक सिटी आहे, ऑरिक सिटी मध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी DMIC मध्ये 10,000 एकरची औद्योगिक वसाहत होती। आता त्या औद्योगिक वसाहतीमध्ये एकही प्लॉट सध्या शिल्लक राहिलेले नाही, त्यामुळे अजून तो वाढवण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी उद्योजकांनी केली होती। त्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी घोषणाच केलेली आहे की आता पुन्हा एकदा याचा जो जागा आहे ती वाढवण्यात येणार आहे। ऑरिकसाठी आता 8,000 एकर पुन्हा एकदा भूसंपादन जमीन करण्यात येणार आहे। आपण पाहिलं की टोयोटा, किर्लोस्कर असेल किंवा अथर असेल अशा मोठ्या कंपनी ज्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता जे लघु उद्योग आहेत ते देखील आता वाढत चाललेले आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जो EV आहे, EV आपलं महाराष्ट्राचं कॅपिटल बनत चाललेलं आहे। त्यात सर्वात मोठा जर वाटा कुणाचा असेल तर छत्रपती संभाजीनगर शहराचा आहे। त्यामुळे यापूर्वीपर्यंत आपण पाहिलं की पुण्याला उद्योजकांची पसंती होती, मात्र आता जी पसंती उद्योजकांची आहे ती छत्रपती संभाजीनगरला। त्याचं कारण असं आहे की ज्या काही पायाभूत सोयी सुविधा यापूर्वी नव्हत्या त्या आता उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता कुठेतरी उद्योजक छत्रपती संभाजीनगरला आपला प्रथम प्राधान्य देताना पाहायला मिळतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा 8,000 एकरची जागा जी आहे तर भूसंपादन केली जाणार आहे। अगदी सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।